कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हा कोल्हापूरवासियांसाठी सगळ्यात चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। त्यामुळे इथं घडणाऱ्या राजकीय घडामोडीही कोल्हापूरकरांना काही नवीन नाहीत। कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हायटेन्शन मतदारसंघ म्हणून कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघाकडे पाहिलं जातं। कारण या ठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील गट पुन्हा एकदा समोरासमोर असणार आहेत। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। या दक्षिणेची म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची थोडी राजकीय पार्श्वभूमी जाणून घ्यायची झाली तर 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असणारे अमल महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव केला होता। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तब्बल 40,000 मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला होता व विकास कामाच्या जोरावर लोकसंपर्क वाढवून संघटन बांधणी मजबूत करण्यात ते यशस्वी ठरले। सध्या ते दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे दक्षिणेत काँग्रेसचे वातावरण आहे असं वाटत असतानाच लोकसभेच्या निवडणुकीनंतर शाहू महाराजांना दक्षिणमधून सर्वाधिक मताधिक्य मिळेल अशी काहीशी अटकळ मानण्यात आली होती। मात्र छत्रपती शाहू महाराजांना केवळ 6,000 मतांवर समाधान मानावे लागले। त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिणेत काँग्रेस नेतृत्वासाठी ही थोडीशी चिंतेची बाब असू शकते, तर भाजपसाठी व शिवसेनेसाठी अनुकूल असं वातावरण दक्षिणमध्ये असल्याचं नाकारता येणार नाही। शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळवले होते, त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून इथे कोणाची वर्णी लागणार हे पाहणंही तितकंच गरजेचं ठरणार आहे। अनेक पक्षाच्या उमेदवारांनी जरी इथे दावा सांगितला असला तरी खरी लढत ही पाटील व महाडिक यांच्यातच असणार आहे। आता दक्षिणेत अमल महाडिक की शौमिका महाडिक हे अजून गुलदस्त्यातच असून भाजप ऐनवेळी कोणाला संधी देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच विधानसभेच्या अनुषंगाने सध्या दक्षिणेमध्ये पुन्हा एकदा अमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून त्याने शहरी भागात आणि गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोट बांधत मेळावे घेत घरोघरी संपर्क साधत दक्षिणेतील आपली स्थिती मजबूत करण्यावर सध्या ते भर देत आहेत। जरी असं असलं तरी विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रबळ दावेदार असणार आहेत। एकंदरीत विचार केला तर कोल्हापुरात महाविकास आघाडीची चलती आहे, त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा त्यापासून कितपत अलिप्त राहतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय लोकसभेच्या एकूण मताधिक्यावरून दक्षिणेत महायुतीचं पारडं जड असल्याचा जो काही अंदाज बांधला गेलाय तो कितपत खरा ठरतो हे पाहणं देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे इतर निवडणुकांप्रमाणे दक्षिणेचं वातावरण हे काहीसं हॉट असणार आहे यात शंका नाही। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।